नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, एक अशीच इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असणारी कंपनी आहे, ज्या कंपनीचे नाव आहे वारी एनर्जीज लिमिटेड. ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार प्रयत्न करत आहे. तसेच मित्रांनो, कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड अचीव केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच कंपनीने जो रेकॉर्ड अचीव केला आहे तो बघणार आहोत. तसेच कंपनी कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवत आहे ते सुद्धा बघणार आहोत. तसेच वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. वारी एनर्जीज बिकम्स फर्स्ट इंडियन सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर टू हिट 1 गिगावॅट मंथली आउटपुट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी इंडियामधली फर्स्ट सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर कंपनी बनली आहे. ज्या कंपनीने फक्त एका सिंगल मंथमध्ये 1 गिगावॅटपेक्षाही जास्तीचे सोलार मॉड्यूल्स प्रोड्यूस केले आहे. आणि मित्रांनो, ज्या ज्या महिन्यामध्ये कंपनीने सोलार मॉड्यूल्सचा रेकॉर्ड अचीव केला आहे तो महिना आहे नोव्हेंबर 2025. हा महिना म्हणजे मागला महिना. आणि मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये वारी एनर्जीज लिमिटेडने 1 गिगावॅटपेक्षाही जास्तीचे सोलार मॉड्यूल प्रोड्यूस केले आहे. आणि अशी करणारी वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फर्स्ट सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर कंपनी बनली आहे इंडियामधील. आणि मित्रांनो, जर आपण करंटली डेटा बघितला तर वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची डोमेस्टिक कॅपॅसिटी आहे 19.7 गिगावॅटची. आणि वारी एनर्जीज लिमिटेडची US मध्ये कॅपॅसिटी आहे 2.6 गिगावॅटची. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची टोटल कॅपॅसिटी आहे 22.3 गिगावॅटची. तर मित्रांनो, आतापर्यंत जो आपण अपडेट बघितला वारी एनर्जीज लिमिटेडचा तो लेटेस्ट होता. आणि मित्रांनो, जर आपण वारी एनर्जीज लिमिटेडचा काही महिन्यां पहिल्याचा अपडेट बघितला तर आपण येथे बघू शकतो वारी एनर्जीज आपला लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर इन्व्हर्टर याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 8,175 कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे कॅपेक्सचा प्लान बनवत आहे. तर मित्रांनो, वारी एनर्जीज ही कंपनी आपल्या लिथियम आयन ॲडव्हान्स केमिस्ट्री स्टोरेज सेल आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कॅपॅसिटी वाढवण्याकरिता 8,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि कंपनी आपले प्लांटची कॅपॅसिटी 3.5 गिगावॅट अवरने वाढून करणार आहे 20 गिगावॅट अवर. आणि आणि ही कॅपॅसिटी वाढवण्याकरिता वारी एनर्जीज 8,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तसेच मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रोलायझर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी 300 मेगावॅटने 1,000 मेगावॅटपर्यंत वाढविण्याकरिता 125 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आपल्या सबसिडरी कंपनीमध्ये. तसेच मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपली इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कॅपॅसिटी 3 गिगावॅटने वाढून 4 गिगावॅट करणार आहे. आणि याकरिता कंपनी आपल्या सबसिडरी कंपनीमध्ये 50 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार होती. तसेच मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्याकरिता वेगवेगळ्या बिझनेसमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो, कंपनी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी ॲक्विजिशन म्हणजे दुसऱ्या कंपन्यांना खरेदी करत आहे. इथे आपण बघू शकतो काही महिन्या अगोदरची ही अपडेट आहे की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 64% हिस्सेदारी म्हणजे मेजॉरिटी हिस्सेदारी ॲक्वायर म्हणजे खरेदी करणार आहे. कारण मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी नवीन बिझनेस म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स बिझनेसमध्ये
एंट्री करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक नवीन रेकॉर्ड अचीव केला आहे. तसेच मित्रांनो, कंपनी आपला बिझनेस वाढवण्याकरिता कशा प्रकारे मोठमोठे इन्व्हेस्टमेंट करत आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. तसेच मित्रांनो, कंपनी आपला ओव्हरऑल बिझनेस वाढवण्याकरिता वेगवेगळ्या बिझनेसमध्ये देखील एंट्री करत आहे हे देखील आपण बघितले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.22%, FISची होल्डिंग आहे 6.35%, DISची होल्डिंग आहे 2.82% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.60%. आणि मित्रांनो, जर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला होता 878 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीच्या कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 6,751 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 11,398 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 14,500 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 500 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1274 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 1928 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार कमी होत आहे, करंटली आहे 24 कोटी रुपये. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग वाढली आहे आणि करंटली आहे 915 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स वाढून आता झाला आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे लॉंग टर्म पिरियड पासून 0. आणि मित्रांनो, ज्या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज 0 असते हा त्या कंपनीसाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट मानला जातो. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.22% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि याचा अर्थ म्हणजे वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक नवीन रेकॉर्ड अचीव केला आहे. तसेच मित्रांनो, कंपनी कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवण्यासाठी कॅपेक्स करत आहे, तसेच कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवण्याकरिता वेगवेगळ्या बिझनेसमध्ये एंट्री करत आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. तसेच आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.